अप्पा, काय झालं? आज आम्ही एका दगडात दोन पक्षी मारले की हो. ते कसं काय? नानू विक्रमादित्य गे कळसते ना. जे प्लॉट घेण्यासाठी आम्ही विक्रमादित्य राजेला तिकडे पाठवला, तेच प्लॉट घेण्यासाठी रणवीर राजे पण तिकडेच येणार. आणि आपलाच भाऊ आपल्या विरोधात असणार याची कल्पना दोघांना पण नसणार की हो. पण अप्पा, तुम्ही असं का केलं? ನನಗೆ ದೊಡ್ಡವನು ಆಗಬೇಕು. आय वॉन्ट टू बी अ बिग मॅन. आणि त्यासाठी दोन भावांना एकमेकांच्या अगेन्स्ट उभं करून फिनिश करणार. जे भाऊ एकमेकांच्या विरोधात आज बोली लावतात, तेच एकमेकांची मान पण पकडू शकणार की हो. आई सांग ना, का करतेस तू असं? हे बघ आई, तुझ्या मनाविरुद्ध जाऊन मी कधीच सुखी होणार नाही, हे तुलाही माहिती आहे. माझ्या आयुष्यात तुझं काय स्थान आहे हे मी तुला सांगायला नको. खरंच खरंच मला काय वाटतं यामुळे तुला फरक पडतो? अगं मग का करतेस असं? का स्वतःचा सट्ट चालवतेस? मी आई आहे तुझी, तुझ्या आयुष्यात माझं वेगळं स्थान आहे हे मान्य करतेस ना? मग मी म्हणते तसं कर ना. आई प्लीज नको ना पुन्हा पुन्हा तो विषय काढूस. तुला माहिती आहे ना मी नाही ऐकणार. मग झालं तर तुला काही ऐकायचंच नाही, मी बोलून तरी काय उपयोग आहे? तुला काय वाटतं ते कर. मला काय वाटतं याची अजिबात पर्वा करू नकोस. मी मेले असं समज. आई आई प्लीज प्लीज असं नको ना बोलूस. कधीच नको. आई मी एवढी वाईट नाहीये ग. फक्त तू हे कोणाच्या सांगण्यावरून करतेस ना ते मला एकदा सांग. सांग ना आई. आई आई सांग ना. हा लिंग साहेब. शिवा महादेवा, ते आजच्या बिडिंगचं रिमाइंड करायला फोन केलं होतं. आहे लक्षात आहे आमच्या. इनफॅक्ट आम्ही आवरून आता तिकडेच निघालो. नाही, ते फक्त रिमाइंड करायचं नव्हतं, तर हे पण सांगायचं होतं की आमचा पीए पण तुमच्या बरोबर येईल. नो प्रॉब्लेम, येऊ दे ना. हा, वेळेत. ऑल द बेस्ट. थँक्यू साहेब.
शाहू ये बस. शाहू, अगं देऊसाठी विक्रम त्याचं घरदार त्याची माणसं सोडून बाहेर पडले. साहजिकच आहे, राजेश शिर्केंचा खूप मोठा अपमान झालाय. मग ते या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय कसे राहतील? बाबा, तुम्ही दुसऱ्या बाजूने विचार करून बघा ना. आपली देऊ खरं तर किती लकी आहे, तिला विक्रम सारखा जोडीदार मिळालाय. अहो, तिच्या प्रेमाखातर त्यांनी स्वतःचं घर सोडलंय बाबा. आणि इतका प्रेम करणारा जोडीदार असताना दुसऱ्याच माणसाचा विचार. हे बघ श्राऊ, प्लीज, मी लहान नाहीये, सगळं कळतं मला. अहो, विक्रम देऊसाठी किती काय काय करतोय आणि तरी देऊनी त्याला विसरावं. चुकताय तुम्ही. तुम्ही जरा देऊच्या बाजूने विचार करा ना बाबा. ती तिच्या जागी योग्य आहे. हा तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाबा. प्लीज कृपा करून तिला असा काहीतरी चुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडू नका. प्लीज. निघालोय. नमस्कार. आपण सगळेजण ज्या आतुरतेने वाट पाहतात त्या जागेच्या लिलावाची सुरुवात आता आपण करत आहोत. स्वतः रणवीर राजे शिर्केने या लिलावात भाग घेतलाय. यावरून या जागेची वेगळी ओळख तुम्हाला सांगण्याची गरज नाही. शॉपिंग मॉल, टाउन्स, हॉटेल्स इत्यादीसाठी सुसज्ज असलेली एकमेव शहरातली जागा. या जागेसाठी या जागेच्या मालकाने जी किंमत घोषित केली आहे ती आहे 1,20,00,000 रुपये. आता आपण या बोलीला सुरुवात करूया. 1,25,00,000. महादेव कन्स्ट्रक्शन कडून 1,25,00,000 रुपये. 1,30,00,000. 1,40,00,000. 1,40,00,000. राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज 1,40,00,000. 1,50,00,000.
2,10,00,000 आतापर्यंतची ही सर्वात मोठी आणि अंतिम बोली. आता ह्या प्रस्तावितांमध्ये कोणी आहे का जो याच्यापेक्षा जास्त बोली लावू शकतो? काय चाललंय काकू? काही नाही ग, रात्रीच्या जेवणाची तयारी. खा, तुला भूक लागली? हे करून देऊ खायला? तेवढं निवडून झालं की देते. हा नाही अगं, नको, खायला नको मला. काकू, तुझ्याशी थोडं बोलायचंय ग. अगं मग बोल ना. काकू, प्रत्येक आईचं एक स्वप्न असतं ना, आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम करणारा, तिला सतत जपणारा, प्रेमळ असा एक जोडीदार तिला मिळावा. मुलींचंही स्वप्न असतंच, सगळी सुख झिडकारून आपल्यावर प्रेम करणारा असा एक प्रियकर असावा. श्रावणी, मला कळतंय तुला काय म्हणायचं ते. हो ना. मग काकू, विक्रम आणि देवच्या लग्नाला का विरोध करतेस? देवला मनासारखा जोडीदार मिळालाय. काकू, विक्रम आज देवसाठी काहीही करायला तयार आहे. तिच्या प्रेमाखातर त्यांनी स्वतःचं घर सोडलंय. काकू, तुम्ही देवचं सुख का हिरावून घेताय? तुला नाही कळायचं श्रावणी. अगं, लग्न म्हणजे काय फक्त नवरा बायको एवढंच असतं? लग्नामुळे दोन कुटुंबही एकत्र येतात, जोडली जातात. आणि इथे तर काय सगळा आनंदी आनंदच आहे. काकू, तुला असं नाही वाटत देवाने विक्रम आणि देवला एकमेकांसाठीच घडवलंय? अगं, म्हणून तर इतके प्रॉब्लेम्स येऊनही ते दोघं आज एकत्र आहेत. श्रावणी, मी एक आई आहे. मला देवच्या भवितव्याबद्दलही विचार करायला हवा ना. त्या राजे शिर्केंच्या घरात देवचं भवितव्य अंधारातच असणार आहे. आणि रणवीर राजेने तर सरळ सरळ धमकीच दिली आहे. उद्या त्याने देवचं खरंच काही बरं वाईट केलं तर? काकू, तुझी काळजी मी समजू शकते. तुला भीती वाटणं खरंच साहजिक आहे. पण काकू, त्या दोघांचं प्रेमही तितकंच खरं आहे ना. मला खात्री आहे शेवटी त्यांचं प्रेमच जिंकणार. अगं, रणवीर राजेंचं तर सोडच, नियतीही त्यांना वेगळं करू शकणार नाही. आणि काकू, असं सगळं असताना तुमचा तिच्या प्रेमावर विश्वास का नाहीये? श्रावणी, इथे प्रश्न विश्वासाचा नाहीच आहे, रणवीर राजेंनी दिलेल्या धमकीचा आहे. काकू, मी एक मुलगी आहे, देवची बहीण आहे. तिच्या भावना मलाही समजू शकतात. काकू, काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला नाही कळणार. शेवटी तुम्ही जो निर्णय घ्याल तो देव मान्य करेलही. काकू, तुझ्या इच्छेखातर कदाचित देव दुसऱ्या कुणाशी तरी लग्न करेल सुद्धा. ती फक्त एक तडजोड असेल आणि त्या लग्नाने ती कधीच सुखी होणार नाही. काकू, प्लीज प्लीज, तिचं प्रेम तिच्यापासून हिरावून घेऊ नका. अशी चूक नका करू काकू. $2,60,00,000. 2,60,00,000 महादेव कन्स्ट्रक्शन कडून. 2,60,00,000. 2,60,00,000 एक. रणवीर, एवढी मोठी किंमत देऊन आपल्याला एका रुपयाचाही फायदा होणार नाहीये. ही बोली फक्त आमच्या जागेची नाही आहे, आमच्या प्रतिष्ठेची पण बोली आहे. या जागेपेक्षा आम्हाला आमची प्रतिष्ठा खूप मोलाची वाटते.
3 कोटी 3 कोटी 3 कोटी 1 3 कोटी 2 3 कोटी 3 ही जमीन राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजला देण्यात येत आहे. अभिनंदन रणवीर राजे शिर्के, कॉंग्रॅच्युलेशन. शेवटी जिंकलात तुम्ही. आम्ही जिंकणारच होतो, कारण आम्हाला हरायची सवय नाही. पण आमच्या जिंकण्याचा आनंद आमच्यापेक्षा तुमच्या चेहऱ्यावर आम्हाला जास्त दिसतो. मे बी, पर कुणाचं वाईट झालेलं आम्हाला बिलकुल बघवत नाही हो. पण आम्हाला दुसऱ्याच्या नजरेतले वाईट भाव वाचायची सवय आहे, आणि आमच्या विरोधात आमच्या भावाला तुम्ही का उभं केलंय हेही आम्हाला कळून चुकलं. नाही, मिसअंडरस्टँड, गैरसमज. तुमचं भाऊ आमच्याकडे नोकरी मागितलं, आम्ही ते दिलं. जे समोर आहे त्याला विचारा हो. त्यांना विचारायची आम्हाला गरज वाटत नाही. त्यांची चूक त्यांच्या लक्षात आली की ते आपोआप परत येतील. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जमीन आम्ही एवढ्या रकमेला विकत घेतली याचं कारण आम्हाला तुमची लायकी दाखवून द्यायची होती. आणि तुम्ही आमचे आभार माना, कारण आम्ही जर 2 कोटी 60 लाखांवर गप्प बसलो असतो तर तुम्ही पुरते बर्बाद झाला असता. बसा. ही जागा जर तुमच्यासाठी एवढी खरंच महत्वाची होती तर तुम्ही बोली विड्रॉ का केले? तुम्हाला खरंच जमीन घ्यायची होती का हे सगळं नाटक होतं? नाही हो, नाही विक्रमादित्य राजे, तसं नाही हो. अहो, त्या जागी शॉपिंग मॉल बांधण्याचं आमचं स्वप्न होतं हे खरं आहे, पर बिझनेस मध्ये संयम, कंट्रोल ते तुमचं भैया साहेबांकडनंच आम्ही शिकलो. त्या जागेसाठी 3 कोटी रुपये देणं सुसाईड होतं हो आमच्यासाठी. तुमचं ते भैया साहेब मोठं माणूस, त्याला काही फरक नाही पडत हो, आम्हाला पडतो. म्हणून आम्ही तुम्हाला थांबवलं. टिळदा, वहिनी, यापुढे देऊपासून काही लपवणं खूप अवघड आहे. का? काय झालं? असं का बोलतोयस तू? अगं, तिची खात्री पटली आपण काहीतरी लपवतोय. विक्रमच्या तिच्या लग्नाला आपण विरोध का करतोय याचं सतत ती मला कारण विचारते. तू काही सांगितलं नाहीस ना तिला? नाही ग, अजूनपर्यंत नाही सांगितलेलं. अगं, पण अजून किती दिवस वहिनी? हे बघ मकरंद, तू एक गोष्ट लक्षात ठेव, देऊला कुठल्याही परिस्थितीत यातलं काहीही कळता कामा नये. शेवटी माझीच शंका खरी ठरली.